Good morning. In the 11th video lecture on the chapter optics, and in the today's lecture we are going to consider an important concept which is given on a page number 175 on your textbook. Okay, the name of the article is Some Natural Phenomena Due to Sunlight. Okay, but before considering that article, the two articles which are remain from the chapter, that is nothing but the angular dispersion and dispersive power. In our previous some lectures, I have explained the term angular dispersion in a different manner. आता जे आपण angular dispersion पाहणार आहोत ते पाहणार आहोत through prism. Okay, so name of the article is angular dispersion. Okay, angular dispersion and mean deviation हे जे आर्टिकल तुम्हाला दिलेलं आहे ते आहे ऑन पेज नंबर 174. ऑलरेडी मी तुम्हाला अँग्युलर डिस्पर्शन आणि डेविएशन ह्या दोनही टर्म्स एक्सप्लेन केलेले आहेत. फक्त आता त्या थ्रू द प्रिझम हे आपण पाहणार आहोत की प्रिझम एखाद्या व्हाईट लाईट रेचं डिस्पर्शन कसं करतो आणि डेविएशन कसं करते. ओके, सो सिम्पलर कन्सेप्ट आहे. थिअरीचं आर्टिकल याच्यावर विचारलं जात नाही, बट 2 मार्क्ससाठीचं एखादं न्यूमेरिकल विचारलं जातं. ओके, सो कन्सिडर अ प्रिझम. Okay, this is a prism which is made up of from the glass material. Okay, so this is the glass prism. Now we are going to study the dispersion of the light ray. Okay, so I have already stated you, for a dispersion the incident light ray should be polychromatic light ray. जर dispersion हवं असेल तर light ray हा कसा पाहिजे, polychromatic light ray पाहिजे. Okay, so consider a polychromatic light ray. This is nothing but the white light ray. Okay, and this white light ray consists of 7 different colors: V, I, B, G, Y, O, R. Violet, indigo, blue, green, yellow, orange, red. Okay, these are the 7 constituent colors of this white light रे. आता ही जी व्हाईट लाईट रे आहे, मीन्स हे 7 डिफरंट कलरचे लाईट रे जे आहेत ते प्रिझम वरती इन्सिडेंट होत आहेत. आणि प्रिझम फॉर्म्युला मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, प्रिझमला 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस असतात. ओके, सो हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे प्रिझमचा आणि हा दुसरा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. राईट, सो आता बघा, रिफ्रॅक्शन किंवा लाईट रेचं, इन्सिडेंट लाईट रेचं डेव्हिएशन किंवा रिफ्रॅक्शन हे 2 वेळेला होणार आहे. ओके, सो या सरफेसच्या ठिकाणी एक रिफ्रॅक्शन होईल आणि या सरफेसला एक रिफ्रॅक्शन होणार आहे. नाउ इन द फर्स्ट केस लाईट रे इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एअर टू ग्लास. ओके, आणि सेकंड रिफ्रॅक्शनला लाईट कुठून कुठे जाईल, ग्लास टू एअर. अँड अकॉर्डिंग टू द रूल्स फॉर रिफ्रॅक्शन, जर लाईट रे हा एअर टू ग्लास निघाला तर तो कसा बेंड होतो, टूवर्ड्स दी नॉर्मल. आणि जर तो डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम निघाला तर तो कसा बेंड होतो, अवे फ्रॉम दी नॉर्मल. हे मी प्रिझम फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा ही या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, सो हा लाईट रे, 7 कलरचे जे लाईट रेज आहेत ते आता काय होणार आहेत, रिफ्रॅक्ट होणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल लाईक दिस. ओके, लाईक दिस. ऍक्च्युली हे टोटल 7 डिफरंट कलर्स आहेत. या पद्धतीमध्ये बाहेर येताना, सपोज हा प्रिझम आहे, हा व्हाईट लाईट रे आहे, तर असे 7 डिफरंट कलर्स आपल्याला मिळणार आहेत. पण ते खूप कॉम्प्लिकेटेड फिगर होईल म्हणून मी फक्त 2च एक्स्ट्रीम कलर्स दाखवलेले आहेत. ओके, सो हे झाले रिफ्रॅक्टेड, 2 एक्स्ट्रीम रिफ्रॅक्टेड रेज. ओके, आता पुन्हा या सरफेसच्या ठिकाणी सेकंड रिफ्रॅक्शन होणार आहे. ओके, कारण प्रिझमचा हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. सो इथे सुद्धा काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर लाईट रे कसा पास होईल, आता या पद्धतीमध्ये. ओके,
like this. And these rays are called as emergent light ray. So हा जो रे असतो तो आहे व्हायलेट कलर साठी आणि हा जो रेड आहे तो कोणासाठी आहे रेड कलर साठी. बिकॉज द इन्सिडेंट लाईट रे कन्सिस्ट ऑफ द डिफरंट कलर्स VIBGYOR. सो ऍक्च्युली हे 7 डिफरंट कलर्स बाहेर पडतायत. इथे 7 लाईट रेज असणार आहेत. फक्त मी आपल्या सोयीसाठी काय केलेले आहेत 2 एक्स्ट्रीम कलर्स ड्रॉ केलेले आहेत, व्हायलेट कलर अँड रेड कलर. ओके. सो सपोज इफ वी एक्सटेंड दिस लाईन, ओके, लाईक दिस. मी ही लाईन प्रोड्यूस केली पुढे. जर हा लाईट रे डेव्हिएट झाला नसता किंवा रिफ्रॅक्ट झाला नसता तर अशा पद्धतीमध्ये निघून गेला असता. ओके. सो दिस इज द ओरिजिनल डायरेक्शन ऑफ द इन्सिडेंट रे. ओके. सो मला जर रेड लाईट साठी किंवा रेड लाईट रेचं किती डेव्हिएशन झालेलं आहे हे फाइंड आउट जर करायचं असेल तर हा रेड जो लाईट रे आहे तो मी मागच्या बाजूला थोडासा वाढवणार. ओके. या पद्धतीमध्ये मी मागच्या बाजूला तो काय केलेला आहे प्रोड्यूस केलेला आहे. ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन्स आहेत हे लक्षात घ्या. ओके. जस्ट प्रोड्यूस दिस रेड लाईट रे इन अ बॅकवर्ड डायरेक्शन. ओके. सो हा जो अँगल आहे याला बोललं जातं डेल्टा आर. केअरफुली लिसन. द सिम्बॉल इज डेल्टा आर and this delta R is called as angular deviation for red color. What? Delta R is called as angular deviation for red color. रेड कलरचं हे अँग्युलर डेव्हिएशन आहे. म्हणजे जर रेड कलरचा लाईट रे हा डेव्हिएट झाला नसता तर तो ऑब्व्हियसली याच पद्धतीमध्ये निघून गेला असता. पण तो रिफ्रॅक्ट झालेला आहे. या प्रिझममुळं हा रेड कलरचा लाईट रे रिफ्रॅक्ट झालेला आहे आणि ज्या अँगलनी तो रिफ्रॅक्ट झालेला आहे त्या अँगलला बोललं जातं अँग्युलर डेव्हिएशन. कधी कधी फक्त डेव्हिएशन फॉर द रेड कलर असं सुद्धा बोललं जातं. ओके. अँड इट्स सिम्बॉल इज डेल्टा आर. सिमिलरली मी जर हा व्हायलेट कलर हा पुढे एक्सटेंड केला मागच्या बाजूला. ओके. या पद्धतीमध्ये ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन्स आहेत ते अज्युम करा. ओके. तो एवढा जो अँगल आहे, ओके, दिस अँगल इज कॉल्ड ॲज डेल्टा व्ही. डेल्टा व्ही मीन्स अँगल बिटवीन द ओरिजिनल डायरेक्शन ऑफ द इन्सिडेंट लाईट रे अँड द एमर्जंट व्हायलेट लाईट रे. जो एमर्जंट व्हायलेट लाईट रे आहे आणि जो ओरिजिनल डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट लाईट रे आहे त्यांच्यामधला अँगल म्हणजे काय आहे डेल्टा व्ही. डायग्राम्स तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये काढून दिलेली आहे ही. ओके. सो डेल्टा आर मीन्स अँग्युलर डेव्हिएशन फॉर द रेड कलर अँड डेल्टा व्ही मीन्स अँग्युलर डेव्हिएशन फॉर द व्हायलेट कलर. सो डायग्राम मधून आपल्याला क्लिअरली दिसतंय की बा आपण असं म्हणू शकतो कुठल्या कलरसाठी डेव्हिएशन जास्त झालेलं आहे. ओके. जेव्हा व्हाईट लाईट रे या प्रिझम मधून पास झाला तेव्हा कोणत्या कलरसाठी डेव्हिएशन हे जास्त आहे. ओके. सो द डेव्हिएशन इज मॅक्सिमम फॉर द व्हायलेट कलर ॲज कम्पेअर्ड टू द डेव्हिएशन ऑफ द रेड कलर. ओके. व्हायलेट कलरचं डेव्हिएशन हे रेड कलरच्या डेव्हिएशन पेक्षा कसं आहे जास्त आहे. कधी कधी एमसीक्यू ला सुद्धा हा क्वेश्चन वगैरे विचारला जातो. ओके. सो दिस इज नथिंग बट द अँग्युलर डिस्पर्शन. ओके. किंवा इथे आपण नुसतं डिस्पर्शन बघूयात. डिस्पर्शन मीन्स द स्प्लिटिंग ऑफ द व्हाईट लाईट रे इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स. या व्हाईट लाईट मध्ये जेवढे कलर्स आहेत असं नाही की ऑल द टाइम्स हे 7 कलर्स प्रेझेंट असतील. जे कलर्स प्रेझेंट आहेत ते. ओके. सो इथे मी जे घेतलेलं आहे अँग्युलर डिस्पर्शन ते मी 2 कलर्स मध्ये घेतलेलं आहे. अँग्युलर डिस्पर्शन बिटवीन द 2 एक्स्ट्रीम कलर्स. ओके. सो ते कसं रिप्रेझेंट करतात ते बघा. अँग्युलर डिस्पर्शन. ओके. फक्त डिस्पर्शन म्हणजे काय? डिस्पर्शन मीन्स व्हाईट लाईट रेचं स्प्लिटिंग त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर्स मध्ये. ह्याला बोललं जातं डिस्पर्शन. आता अँग्युलर डिस्पर्शन मीन्स डिस्पर्शन इन टर्म्स ऑफ अँगल. ओके. सो जर मी व्हायलेट आणि रेड लाईट रे यांच्यामधलं जर मला अँग्युलर डिस्पर्शन काढायचं असेल, अँग्युलर डिस्पर्शन बिटवीन दिस व्हायलेट लाईट रे अँड द रेड लाईट रे इज it is represented by delta V minus delta R.
Okay, so this is the formula for the angular dispersion. Okay, जो कलर जास्त डेविएट झालाय तो आधी येईल आणि जो कलर कमी डेविएट झालाय तो नंतर येणार. सो डेल्टा व्ही आर angular dispersion, it is equal to delta V minus delta R, and these two, violet and red, are the two extreme colors of the white light ray. Okay, so angular deviation for violet color minus angular deviation for red color, it is called as angular dispersion between the two colors violet and red. Okay, जेव्हा मी इंडिव्हिज्युअल एखादा लिहितीये तेव्हा तो अँग्युलर डेव्हिएशन, पण जर मी दोन कलर्स मधल्या डेव्हिएशनचा डिफरन्स लिहिला, वजाबाकी लिहिली, तर ते झालं अँग्युलर डिस्पर्शन. ओके, सो अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. ओके, सो दिस इज द जनरल फॉर्म्युला. आता जर मला हे रिलेशन अँगल ऑफ प्रिझम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यांच्या टर्म मध्ये लिहायचं असेल तर, ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण एन वापरतो, एन हा सिम्बॉल. ओके, सो त्या जर टर्म्स मध्ये हे लिहायचं असेल तर ते कसं लिहितात ते बघा. ओके, आता मी डायग्राम पुसते. ओके, सो डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, इट इज इक्वल टू डेल्टा व्ही आर. ओके, नाव आता आपण लास्ट लेक्चर मध्ये एक इक्वेशन पाहिलेलं होतं डेल्टा साठीचं. डेल्टा इज इक्वल टू ए इंटू एन मायनस वन. आय होप तुम्हाला सगळ्यांना ते लक्षात असेल. डेव्हिएशन थ्रू अ थीन प्रिझम, थीन प्रिझम्स आपण घेतलेले होते, अँगल लेस दॅन 10 डिग्री होते. सो अशा थीन प्रिझमसाठी मी हा फॉर्म्युला लिहू शकते, अँग्युलर डेव्हिएशन फॉर ए थीन प्रिझम. आर्टिकल सेम पेज वरती आहे 174. सो हे आपल्याला रिझल्ट मिळालेला होता, फक्त इथे आपण डेल्टा एम यूज केला होता. इथेही आपण ती सिच्युएशन पाहतोय. सो प्रत्येक वेळी डेल्टा एम लिहायची आवश्यकता नाही. ओके, ते अंडरस्टँडेबल आहे की आपण अज्युम करतोय की तिथे डेल्टा एम आहे, आपण ते लिहित नाही. जसं तुम्ही ए प्लस 2b असं लिहिता त्यावेळेला ए चा कोइफिशियंट किती घेता, 1. ऑल द टाइम आपण 1 into a असं लिहित नाही. ओके, सो हियर इन दिस आर्टिकल डेल्टा मीन्स डेल्टा एम. ओके, सो दिस इज द जनरल इक्वेशन. सो आता मला हे डेल्टा व्ही साठी लिहायचं आहे, डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर. ओके, सो डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर, मगाशी मी जो प्रिझम घेतलेला होता त्याचा अँगल ऑफ प्रिझम हा कॉन्स्टंट असणार आहे दोन्ही कलरसाठी. व्हायलेटसाठी पण कॉन्स्टंट असेल आणि रेडसाठी सुद्धा एच असणार आहे. फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. ओके, सो ए मीन्स अँगल ऑफ प्रिझम ॲज इट इज, तो बदलणार नाही, इनटू नाव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द व्हायलेट कलर. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट कलर मायनस 1. सो बघा मी कसं लिहिलेलं आहे, अँग्युलर डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर. A remains the same because A is the angle of prism. Once the prism is chosen, its A will remain the same. तो काही बदलणार नाही. Angle of prism into NV, refractive index for the violet color, minus 1. And delta R can be written as A again as it is NR minus 1. So just substitute the values. So delta VR is equal to, delta V means A into NV minus N1, now minus A NR minus 1. ओके, आता हे सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन विल गेट ओके. सो डेल्टा व्ही आर इज इक्वल टू A N V minus A N R, minus minus becomes plus A. So this minus A and plus A, it cancels with each other and we'll get delta VR is equal to A N V minus A N R. Okay, so delta VR, angular dispersion between the two extreme colors. Take A common, NV minus
NI. ओके, सो कुठल्या फॅक्टर्सवरती अँग्युलर डिस्पर्शन डिपेंडेंट आहे? अँग्युलर डिस्पर्शन इज डिपेंडेंट ऑन द अँगल ऑफ अ प्रिझम A and it is dependent on the refractive index of the material of a prism. Okay, जो आपण प्रिझम घेतलेला होता तो ज्या मटेरियल पासून तयार झालेला आहे, तो ऑर्डिनरी ग्लास पासून तयार झालेला आहे, तो क्राउन ग्लास पासून तयार झालेला आहे का तो फ्लिंट ग्लास पासून तयार झालेला आहे, ज्या मटेरियल पासून हा प्रिझम तयार झालेला आहे त्या मटेरियलच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती. ओके, आणि अजून कोणासाठी डिपेंडेंट आहे? अँगल ऑफ प्रिझम. या दोन फॅक्टर्सवरती जे अँग्युलर डिस्पर्शन आहे ते काय आहे? डिपेंडेंट आहे. कधी कधी 1 मार्कसाठी क्वेश्चन थेरीमध्ये विचारला जातो, व्हेरी शॉर्ट आन्सर्समध्ये. ऑन विच फॅक्टर द अँग्युलर डिस्पर्शन इज डिपेंडेंट ऑन? सो द फर्स्ट फॅक्टर इज अँगल ऑफ अ प्रिझम and second factor is refractive index of material of a prism. ओके, सो या दोन फॅक्टर्स वरती तो डिपेंडेंट आहे. सो हे फॉर्म्युलेज तुम्हाला पेज नंबर 174 वरती सापडते. ओके, आता हे पुढे बघा, हे मीन डेविएशन काय आहे? ओके, सिम्पलर कन्सेप्ट आहे. सो मीन डेविएशन. ओके, फॉर एक्झाम्पल हाच मगाचा मी प्रिझम इथे घेतलेला आहे. ओके, आणि त्याच्यामधून आपण असा व्हाईट लाईट रे पास केला. ओके, व्हाईट लाईट रे. तर हा व्हाईट लाईट रे इकडे स्क्रीन आहे सपोज. ओके, व्हाईट लाईट रे आपण प्रिझम मधून पास केला, सो ऑब्व्हियसली आपल्याला काय मिळणार आहे? डिस्पर्शन. हा जो व्हाईट लाईट रे आहे तो 7 डिफरंट कलर्स मध्ये काय होणार आहे? स्प्लिट होणार आहे. ओके, सो मला जे मिळतील या बाजूला इथे असे 7 रेज मला मिळणार आहेत. ओके, आणि यांचा जो स्पेक्ट्रम आहे, या 7 रेजचा जो स्पेक्ट्रम आहे तो मला पुन्हा इथे स्क्रीनवरती मिळेल. ओके, लाईक दिस. ठीक आहे, आणि कुठून स्टार्ट होईल? V2R. व्हायलेट कलर हा जास्त डेविएट होणार आहे. ओके, अँड दिस इज द original direction of the incident light ray. Okay, and these are nothing but the emergent rays. 7 emergent rays. कारण आपण अज्युम करतोय की व्हाईट लाईट मध्ये टोटल किती कलर्स आहेत? VIBGYOR 7. जर मी लॅबोरेटरी मध्ये हा एक्सपेरिमेंट केला आणि मी ऍक्च्युअल स्पेक्ट्रम स्क्रीन वरती पाहिला तर मला हा येलो कलर हा सेंटरला दिसतो. मीन्स आता तुम्हाला सेंटरला हा ग्रीन कलर दिसत असेल, इकडे 3 कलर, या बाजूला 3 कलर आणि मध्ये ग्रीन कलर असेल. बट ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मी हा स्पेक्ट्रम एक्सपेरिमेंट करून प्रिझम घेऊन व्हाईट लाईट पास करून स्क्रीन ठेवून मी जर पाहिलं तर मला या स्पेक्ट्रमच्या बरोबर सेंटरला इथे येलो कलर दिसतो, एक्झॅक्टली सेंटरला. सो प्रॅक्टिकल पर्पजमध्ये लॅबोरेटरीजमध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण येलो कलर हा एक्झॅक्ट मिडवे कलर ऑफ व्हायलेट आणि रेड असं अज्युम करतो. ओके, आपण ग्रीन कलरला मिडवे कलर, इंटरमिजिएट कलर अज्युम करत नाही. सो येलो कलर इज प्रॅक्टिकली चोजन टू बी अन मीन कलर फॉर व्हायलेट अँड रेड. ओके, मग याच्यासाठी मीन्स मीन कलर जो कुठला आहे? येलो कलर. त्यासाठी मी इक्वेशन कसं लिहिणार ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो फॉर येलो कलर वी कॅन राईट द डेविएशन ॲज आवर युजल फॉर्म्युला इज दिस, राईट? डेल्टा इज इक्वल टू A into n-1. So for yellow color, which is the intermediate color, it is equal to A as it is ny-1. सो ज्या वेळेला अँग्युलर डिस्पर्शन, डिस्पर्सिव्ह पॉवर, मला मीन कलर कोणासाठीचा? विजिबल लाईटसाठीचा जर मीन कलर मला कोणी विचारला या स्पेक्ट्रममध्ये, हे आहे विजिबल लाईट किंवा व्हाईट लाईट, ह्याच्यामध्ये जर मला कोणी मीन कलर विचारला तर मीन कलर हा कुठला असणार आहे? येलो कलर. ओके, प्रॅक्टिकली ऑब्झर्व्ड मीन कलर. ओके, विच इज नथिंग बट दी येलो कलर. सो दिस इज द angular deviation for the mean color or the yellow color, which is called as mean deviation, right? So हे अशा पद्धतीमध्ये मेन्शन केलं जातं. ओके, नाव नेक्स्ट आर्टिकल.
ऑन पेज नंबर 175 पेजच्या टॉपला ते आर्टिकल दिलेलं आहे. पेज नंबर 175 डिस्पर्सिव्ह पॉवर. संडेच्या टेस्टमध्ये या आर्टिकलपर्यंत मी क्वेश्चन्स विचारलेले आहे. सगळे MCQs हे केअरफुली वाचा. फॉर्म्युलेज आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. सो ॲप्लिकेशन लेवलवरचे ते क्वेश्चन्स आहेत. ट्राय करा, एक्झाम्पल्स नीट वाचा. जो फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे तो पहा, स्वतःहून ट्राय करा. आणि जेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी ॲन्सर की तुम्हाला दिली जाईल विथ सोल्युशन विथ हिंट्स, तेव्हा तुमचे ॲन्सर्स कुठे चुकलेत, काय चूक झाली आहे हे सुद्धा चेक करा. ओके. सो नेक्स्ट आर्टिकल इज डिस्पर्सिव्ह पॉवर. ओके. हे सुद्धा जे आर्टिकल आहे ते मोस्टली थिअरीमध्ये 1 किंवा 2 मार्क्ससाठी विचारलं जातं. फारसा काही मोठा क्वेश्चन याच्यावरती विचारला जात नाही. मे बी डेफिनेशनसाठी वगैरे सुद्धा फक्त हे आर्टिकल विचारलं जातं. ओके. सो first of all I'll write the definition of this dispersive power. It is represented by a symbol omega. तुमच्या टेक्स्टबुक मध्येही तो ओमेगा या सिम्बॉलनीच रिप्रेझेंट केलेला आहे. and this omega is defined as the ratio of angular dispersion, the ratio of angular dispersion between the two extreme colors to the deviation of the mean color. Okay. So deviation of mean color. ओके. कोणाचा रेशो आहे बघा, कोणाचा भागाकार आहे, अँग्युलर डिस्पर्शन डिवायडेड बाय डेविएशन ऑफ मीन कलर. सो अँग्युलर डेविएशन आपण कसं रिप्रेझेंट करतो, विजिबल लाईटसाठी डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, राईट. आणि प्रॅक्टिकल पर्पजसाठी मी कुठला कलर हा मीन कलर कन्सिडर करते, येलो. सो येलो कलरसाठीचं डेविएशन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्पर्सिव्ह पॉवर. एक्झाममध्ये सगळं दिलं जातं. अँग्युलर डेविएशन फॉर व्हायलेट कलर, अँग्युलर डेविएशन फॉर रेड कलर, अँग्युलर डेविएशन फॉर येलो कलर. आणि ते तुम्हाला विचारतात व्हॉट इज द डिस्पर्सिव्ह पॉवर. कधी कधी डेल्टा वाय हा डिरेक्टली देत नाही, फक्त काय देतात, डेल्टा व्ही देतात आणि डेल्टा आर देतात. ही व्हॅल्यू देत नाही. सो आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे VIBGYOR याच्यामध्ये येलो कलर हा कसा आहे, मिड कलर आहे. ओके. सो वी कॅन राईट अँग्युलर डेविएशन फॉर येलो कलर ॲज डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर divided by 2. डेल्टा V प्लस डेल्टा R डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज म्हणजे त्याला काय बोललं जातं, मीन कलर. ओके. सो मीन ॲव्हरेज. ओके. डेल्टा V बाय डेल्टा R डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज ऑफ दीज 2. सो अँग्युलर डेविएशन फॉर द येलो कलर. सो तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, किंवा डेल्टा वायच्या ऐवजी डेल्टा V प्लस डेल्टा R डिवायडेड बाय 2 ह्या सुद्धा व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता. ओके. सो इन अनदर वे वी कॅन सेट दिस इक्वेशन ॲज डेल्टा इज इक्वल टू A इंटू म्यू मायनस 1, राईट. दिस डेल्टा इज इक्वल टू A इंटू म्यू और n minus 1. Okay. So for violet color, delta V A as it is, NV minus 1. Delta R we can write as A NR minus 1, and delta Y can be written as A NY minus 1. त्या सगळ्या व्हॅल्यूज पुन्हा सबस्टिट्यूट करा आणि सिम्प्लिफाय करा. ओके. सो विल गेट ओके. सो ओमेगा is equal to delta V minus delta R. So A into NV minus 1, A NR minus 1 whole divided by A NY minus 1. N means refractive index. हे मगाशीच आपण सॉल्व केलेलं आहे.
आणि याची व्हॅल्यू आपली किती आलेली होती, NV मायनस NR, राईट. हे सॉल्व्ह केलेलं होतं आपण, आणि सॉरी A इंटू NV मायनस NR एवढी व्हॅल्यू आलेली होती. याची व्हॅल्यू A इंटू NY मायनस 1. ए आणि ए कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल ओमेगा इज इक्वल टू NV मायनस NR NY मायनस 1. हा एक फॉर्म्युला आहे डिस्पर्सिव्ह पॉवर फाइंड आउट करायचा. जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिले, N दिले, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायोलेट कलर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड कलर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर येलो कलर, तर तुम्ही ओमेगा फाइंड आउट करू शकता. डिस्पर्सिव्ह पॉवर, डिस्पर्सिव्ह पॉवर मीन्स द ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्पर्स दी गिवन लाईट रे इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर्स. म्हणजे जो व्हाईट लाईट रे या प्रिझमवरती इन्सिडेंट होतोय, तर ह्या प्रिझमची अशी ॲबिलिटी किंवा अशी कपॅसिटी की ती या व्हाईट लाईट रेला तिच्या कन्स्टिट्युएंट कलर्समध्ये किती चांगल्या पद्धतीनं स्प्लिट करू शकते. ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, डिस्पर्सिव्ह पॉवर. तुम्ही जर बघितलं असेल तर न्यूमरेटरला सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, डिनॉमिनेटरला पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही युनिटलेस क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ओके, सो ओमेगा डिस्पर्सिव्ह पॉवर इज ऑल्सो युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. तिला युनिटही नसतं आणि या क्वांटिटीला डायमेन्शन सुद्धा नसतं. ओके, बिकॉज इट इज द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटीज. सो मगाशी जो आपण सुरुवातीचा फॉर्म्युला बघितला, ओमेगा इज इक्वल टू डेल्टा V मायनस डेल्टा R अपॉन डेल्टा Y. This formula of omega is in terms of the angular deviations. जर मला अँग्युलर डेव्हिएशन्स दिले असतील तर मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, पण जर मला रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिले असतील तर मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, काही वेळे एक्झाम्पलमध्ये डेल्टा वाय देत नाहीत, NY देत नाहीत, मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ येलो कलर, मीन येलो कलर किंवा अँग्युलर डेव्हिएशन फॉर मीन येलो कलर दिलं जात नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं मग मी सांगितलंय तुम्हाला, जर डेल्टा वाय दिला नसेल, मीन कलरचं तुम्हाला जर डेव्हिएशन दिलं नसेल, तर हाच फॉर्म्युला डेल्टा V मायनस डेल्टा R अपॉन डेल्टा V प्लस डेल्टा R अपॉन 2 या पद्धतीमध्ये आपण डेल्टा वाय लिहू शकतो. इथे सुद्धा सेम तेच आहे. जर NY दिला नसेल तर हा फॉर्म्युला कसा होईल बघा, NY जर दिला नसेल तर मी हा फॉर्म्युला असा लिहिणार, ओमेगा इज इक्वल टू NV मायनस NR आहे तसा, आणि दोन एक्स्ट्रीम कलरचा मीन मीन्स NV प्लस NR डिवायडेड बाय 2 मायनस 1. जर मीन कलरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलं नसेल तर, जर दिलं असेल तर तीच व्हॅल्यू ठेवायची. ओके, सो डिस्पर्सिव्ह पॉवर इज डिपेंडेंट ओनली ऑन दी मटेरियल ऑफ अ प्रिझम. ओके, डिस्पर्सिव्ह पॉवर हा फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ अ प्रिझम वरती डिपेंडंट आहे. तुमचा प्रिझम कुठल्या मटेरियलचा तयार झालेला आहे, कोणत्या ग्लास पासून तयार झालेला आहे, त्याच्यावर डिस्पर्सिव्ह पॉवर डिपेंड करते. तुम्हाला या एक्सप्रेशनमध्ये, या एक्सप्रेशनमध्ये, या एक्सप्रेशनमध्ये कुठेही ए ची टर्म दिसत नाही आहे. ए मीन्स अँगल ऑफ प्रिझम, मीन्स मी असं म्हणू शकते, डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ अ प्रिझम इज इंडिपेंडेंट ऑन ए अँगल ऑफ अ प्रिझम किंवा रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ दी प्रिझम. डिस्पर्सिव्ह पॉवर ही रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम किंवा अँगल ऑफ प्रिझम वरती डिपेंड करत नाही. ओके, MCQ ला हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, सो मी प्रिझम थिक घेऊ देत किंवा मी प्रिझम थीन घेऊ देत, ओके, याचा अँगल जास्त आहे, याचा अँगल ऑफ प्रिझम कमी आहे, पण दोघांची डिस्पर्सिव्ह पॉवर कशी असणार आहे, सेम असणार आहे. बिकॉज डिस्पर्सिव्ह पॉवर इज इंडिपेंडेंट ऑफ ए अँगल ऑफ प्रिझम. कधी कधी एंट्रन्समध्येही फिरवून क्वेश्चन विचारला जातो की याचा अँगल ऑफ प्रिझम हा 35 डिग्री आहे, याचा हा 20 डिग्री आहे, याचं डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा आहे, याचं डिस्पर्सिव्ह पॉवर ओमेगा 2 आहे. देन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दीज टू. सो जरी त्यांचे अँगल्स ऑफ प्रिझम वेगवेगळे असतील तरी डिस्पर्सिव्ह पॉवर कशी असणार आहे, सेम.
because dispersive power is independent on angle of prism. ओके, सो आय होप तुम्हाला हे दोन आर्टिकल्स समजले असतील. मोस्टली एक्झाम्पलसाठी विचारले जातात, अँग्युलर डिस्पर्शन अँड डिस्पर्सिव्ह पॉवर. ओके, नाव वी आर मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट आर्टिकल्स फ्रॉम द चॅप्टर. सो नेक्स्ट आर्टिकल is on a page number 175. Okay, so at the bottom of the page, some natural phenomena due to sunlight. Some natural phenomena due to sunlight. So two natural phenomena are explained in your textbook related to the light. First natural phenomena is mirage, and second phenomena, it is nothing but the आपल्या सगळ्यांचं आवडतं रेनबो. ओके, सो हे दोन ॲप्लिकेशन्स किंवा हे जे दोन फिनॉमिनन्स आहेत, ओके, हे दोन लाईटचे फिनॉमिनन्स आहेत, सनलाईटचे फिनॉमिनन्स आहेत, आणि ते तुमच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. या दोघांच्यापैकी मायरेज इज ॲन एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ॲप्लिकेशन्स पाहिलेले होते. ओके, ब्रिलियन्स ऑफ दी प्रिशियस स्टोन्स, then mirage, optical fiber, okay, total reflecting prisms, हे सगळे काय आहेत, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ॲप्लिकेशन्स आहेत, अँड मायरेज इज वन ऑफ देम. सो मायरेज हे सनलाईटमुळं घडलेलं एक फिनॉमिनन आहे, अँड मायरेज इज नथिंग बट ॲन ऑप्टिकल इल्युजन. हा दृष्टी भास आहे खरं. ॲक्च्युअलमध्ये मायरेज किंवा मृगजळ असा काही प्रकार नसतो. मी त्याही लेक्चरमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. सो तुम्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं आर्टिकल पाहू शकता. ओके, मायरेज हे एक्सप्लेन करायला तुम्हाला कोणीही थिअरीमध्ये आणि एंट्रन्स दोन्ही ठिकाणी विचारलं जाणार नाही. मॅक्सिमम क्वेश्चन असा असेल, मायरेज इज ॲन एक्झाम्पल ऑफ, सो इट इज एक्झाम्पल ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा फक्त क्वेश्चन असेल, ह्याच्या पलीकडे मायरेजवरती काहीही विचारलं जात नाही. ओके, हा सेकंड इम्पॉर्टंट आहे रेनबो. ओके, 3 मार्क्ससाठी थिअरीमध्ये हे आर्टिकल विचारलं जाऊ शकतं. एक्सप्लेन किंवा क्वेश्चन असा असेल, राईट द डिफरंट ऑप्टिकल फेनॉमेनन्स विच आर इन्क्लुडेड वाईल फॉर्मेशन ऑफ दी रेनबो. रेनबो होत असताना किंवा रेनबो तयार होत असताना किंवा त्याच्या पलीकडे रेनबो तयार होण्याच्या मागे काय काय ऑप्टिकल फेनॉमिनन्स घडत असतात हे विचारलं जातं. किंवा ते विचारतात, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी रेनबो. ओके, सो हे आर्टिकल जे आहे रेनबो हे इम्पॉर्टंट आहे थिअरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. एंट्रन्समध्ये याच्यावर काहीही विचारलं जात नाही. ओके, सो हे आर्टिकल फक्त आणि फक्त थिअरीसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो रेनबो आपण स्टार्ट करूया. 3 मार्क्ससाठी आहे रेनबो. Okay, so rainbow is the most spectacular phenomenon, eye-catching phenomenon which is happened because of the sunlight. Okay, sunlight मुळे जे काही फेनॉमिनन्स होतात त्यापैकी आपण खूप सारे पाहिलेले आहेत. लाईटचे फेनॉमिनन्स आपण रिफ्रॅक्शन पाहिलं, रिफ्लेक्शन पाहिलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पाहिलं, डिस्पर्शन पाहिलं. त्यातला सगळ्यात बेस्ट आणि आय कॅचिंग फेनॉमिनन म्हणजे काय असतो, रेनबो असतो. ओके, रेनबोचे टोटल 2 टाइप्स आहेत. एक जो आहे तो प्रायमरी रेनबो आणि दुसरा कुठला आहे, सेकंडरी रेनबो. ओके, त्या दोघांचंही एक्सप्लेनेशन, डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ओके, सो ऑन अ रेनी डे, ड्युरिंग अ लाईट रेन or immediately after the rain, we sometimes observe the rainbow in the sky. बघा, खूप जोरात पाऊस पडतोय. ओके, त्यावेळेला हेवी रेन मध्ये आपल्याला कधीही रेनबो दिसत नाही. रेनबो कधी दिसतो,
जेव्हा लाईट शॉवर आहे, ओके, हेवी रेन नाही आहे, ओके, फक्त रिमझिम होतीये, त्यावेळेला तुम्हाला रेनबो हा ऑब्झर्व होतो. ओके, अँड हाऊ कॅन वी डिफाईन द रेनबो? सो रेनबो इज नथिंग बट द स्पेक्ट्रम ऑफ द सनलाइट फॉर्म्ड इन द स्काय. सो स्पेक्ट्रम म्हणजे काय? सनलाइट म्हणजे आपण कुठली लाईट घेतो? सनलाइट म्हणजे काय आहे? व्हाईट लाईट. बरोबर आहे. सूर्य जी लाईट इमिट करतो ती कोणती लाईट असते? व्हाईट लाईट असते. आणि व्हाईट लाईट मध्ये टोटल किती कलर्स असतात? VIBGYOR. आणि मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, इकडे प्रिझम आहे, ओके, त्याच्यावरती व्हाईट लाईट रे पडतोय, तर तो व्हाईट लाईट रे काय होतो? 7 डिफरंट कलर्स मध्ये काय होतो? स्प्लिट होतो, रेंजिंग फ्रॉम व्हायोलेट टू रेड. तर इथं या व्हाईट लाईट रेच्या ऐवजी आपण सनलाईट रे घेतोय, आणि या प्रिझमच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करतोय? रेन ड्रॉप. ओके, सो हा रेन ड्रॉप की जो अप्रिशिएबली लार्ज साईजचा आहे, त्या रेन ड्रॉप्स वरती जेव्हा सनलाईट पडते तेव्हा डिस्पर्शन होतं आणि आपल्याला काय दिसतात? रेनबो दिसतो. ओके, सो रेनबो इज नथिंग बट द स्पेक्ट्रम ऑफ द सनलाइट. ओके, स्पेक्ट्रम म्हणजे हे 7 डिफरंट कलर स्प्लिट झालेले स्पेक्ट्रम. ओके, सो स्पेक्ट्रम ऑफ सनलाइट फॉर्म्ड इन द स्काय ड्यू टू रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन and dispersion of the sun rays, okay, by the water droplets suspended in the air. म्हणजे पाऊस पडत असताना, लाईट रेन सुरू असताना जर त्या वॉटर ड्रॉपलेट्स वरती सनलाईट किंवा सन रेज पडले तर कोणते कोणते फेनॉमिनन्स होतात? रिफ्लेक्शन होतं, रिफ्रॅक्शन होतं आणि डिस्पर्शन होतं. बघा काय काय होतं, कोणते कोणते ऑप्टिकल फेनॉमिना याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत रेनबो तयार होताना? रिफ्लेक्शन, सेकंड जो आहे तो रिफ्रॅक्शन, आणि थर्ड की जो इम्पॉर्टंट आहे, ओके, हा डॉमिनंट फॅक्टर आहे याच्यामुळे रेनबो दिसतो, तो म्हणजे काय आहे? डिस्पर्शन ऑफ दी सनलाइट रे. ओके, रेनबो तयार होताना, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स सांगतेय, रेनबो तयार होताना टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही. ओके, रेज फक्त इंटरनली रिफ्लेक्ट होतात, पण त्या सन रेजचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही. काही काही बुक्समध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही सुद्धा कन्सेप्ट किंवा हा सुद्धा ऑप्टिकल फेनॉमिनन इन्व्हॉल्व केलेला आहे रेनबो तयार होत असताना. पण total internal reflection is not possible while the formation of the rainbow. Rainbow ha main phenomenon is the dispersion. Along with this phenomenon, reflection and refraction of the light rays takes place. आणि आपल्याला रेनबो दिसतात. ओके, सो रेनबोची डेफिनेशन तर इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. रेनबो इज द स्पेक्ट्रम ऑफ द सनलाइट formed in the sky, okay, due to the reflection, refraction and dispersion of the light ray or the sunlight ray by the water droplets which are suspended in the air. Okay, now the facts to be explained are related to the rainbow. ते फॅक्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, एक्सप्लेन करायची काहीही आवश्यकता नाही. थेरीच्या आर्टिकलमध्ये काय काय पॉइंट्स लिहायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. रेनबो सकाळी दिसतो का संध्याकाळी दिसतो, कसा दिसतो, असं वगैरे हे कोणी काहीही मेन्शन करायची आवश्यकता नाही. मेन जे पॉइंट्स आहेत तेच तुम्हाला थेरीमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. मी आधीच्या माझ्या लेक्चर्समध्येही तुम्हाला खूप वेळेला सांगितलेलं आहे, आन्सर भले तुम्हाला 2 पेजेसमध्ये तुम्हाला ते आर्टिकल देऊ देत, रेनबो तुम्हाला 2 पेजेसमध्ये एक्सप्लेन करू देत, तुम्हाला तो विचारला जाताना 3 मार्क्ससाठीच विचारला जाणार आहे. आणि 3 मार्क्ससाठीही तुम्हाला प्रायमरी रेनबो आणि सेकंडरी रेनबो असे 2 क्वेश्चन्स विचारले जातील. ॲक्च्युली आय एम रायटिंग द शॉर्टकट्स बट डू नॉट फॉलो द शॉर्टकट्स इन द एक्झामिनेशन्स. ओके, इथे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी जस्ट छोटं शॉर्टमध्ये लिहितीये. प्रायमरी रेनबो अँड सेकंडरी रेनबो 3 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यापैकी प्रायमरी रेनबो हा 1.5 मार्क्ससाठी असतो, सेकंडरी रेनबो हा 1.5 मार्क्ससाठी असतो. ओके, सो 1.5 मार्क्समध्ये अर्धा मार्क डायग्रामला जातो. प्रायमरी रेनबोच्या डायग्रामला अर्धा मार्क जातो, राहिले
2 अर्धा मार्क. ओके, सो 2 अर्ध्या मार्कसाठी तुम्हाला फक्त 2 सेंटेन्सेस लिहावे लागतात. बट 2 प्रॉपर सायंटिफिक सेंटेन्सेस विच कम्प्लिटली एक्सप्लेन्स द प्रायमरी रेनबो. उगीच फापट पसारा ते जे मेन्शन केलेलं आहे ना, द फॅक्ट्स टू बी एक्सप्लेन्ड आर, ते पुस्तकात दिलेले आहेत म्हणून ते मी सांगतेय. अदरवाईज ते आन्सरमध्ये लिहायची आवश्यकता नाही. आन्सरमध्ये काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, so the first fact is it is seen, means rainbow is seen during the rains and on the opposite sides of the sun. Obviously जेव्हा लाईट रेन सुरू असेल, रिमझिम सुरू आहे, त्यावेळेलाच तुम्हाला रेनबो दिसतो. आणि रेनबो हा कसा पाहायचा असतो? द बॅक ऑफ द ऑब्झर्वर टुवर्ड्स दी सन. सूर्याच्या बाजूला तुमची पाठ असली पाहिजे आणि तुम्हाला समोर रेनबो दिसणार आहे. ओके, सो हा फॅक्ट त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. सेकंड, इट इज सीन ओनली मॉर्निंग्स अँड द इव्हिनिंग्स अँड नॉट थ्रू आउट द डे. सकाळी आणि संध्याकाळी दिसतो, कम्प्लीट ह्याच्यामध्ये दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. थर्ड, इट इज कॉमनली सीन रेनबो रेड आर्क इज आउटसाइड अँड व्हायोलेट इज इनसाइड. आता हे टाइप्स ऑफ रेनबो मध्ये आहे, सो इथे काही सांगण्यामध्ये पॉइंट नाही आहे. प्रायमरी रेनबो मधला कलर सिक्वेन्स आणि सेकंडरी रेनबो मधला कलर सिक्वेन्स हा वेगवेगळा असतो. बघा, काही काही वेळेला तुम्हाला रेनबो हा ऍक्च्युली एकावरती दुसरा रेनबो दिसतो. ओके, म्हणजे 2 रेनबोज तुम्हाला ऍट अ टाइम दिसतात. ओके, जो पहिला रेनबो आहे तो ब्राईट इन कलर असतो. ओके, ब्राईट असतो आणि टोटल 7 कलर्स आहेत, बट आम्ही 3च काढले तिथे आता. ओके, आणि दुसरा जो रेनबो असतो तो त्याच्या जस्ट थोडासा वरती असतो, पण इथे याचा जो ब्राईटनेस असतो तो कसा असतो? लेस ब्राईट. Okay, sometimes we can observe the 2 rainbows in the sky. Okay, out of these 2, one of the rainbows is brightest rainbow. Okay, all the colors looks very bright in that rainbow, and a little distance above of the primary rainbow, this is called as primary rainbow, main rainbow. Okay, आणि या रेनबोच्या वरती आपल्याला अजून एक छोटासा इंद्रधनुष्य, रेनबो मीन्स इंद्रधनुष्य, एक अजून रेनबो दिसतो, पण त्याचा जो ब्राईटनेस असतो तो याच्यापेक्षा कसा असतो? कमी असतो. ओके, सो द रेअरली ऑकरिंग कॉन्सेंट्रिक रेनबो विथ व्हायोलेट आर्क इज आउटसाइड अँड रेड इज इनसाइड. सो मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला जो दिसतो त्याच्यामध्ये व्हायोलेट वरती असतो आणि रेड आर्क कुठे असतो? खाली असतो. हे त्यांनी फक्त मेन्शन केलेलं आहे. ओके, आता इथे आपण याला रेनबो असं म्हणतो, पण ह्या कॉन्सेंट्रिक सर्क्युलर आर्क्स आहे. आर्क म्हणजे काय आहे? जर हा कम्प्लीट सर्कल असेल तर ह्या सर्कलचा जो छोटासा पार्ट आहे त्याला आपण काय बोलतो? आर्क. मीन्स पाकळी, वर्तुळ पाकळी. ओके, छोट्याशा पार्टला आपण या सर्कलच्या किंवा स्पियरच्या काय बोलतो? आर्क बोलतो. तर हा कॉन्सेंट्रिक कम्प्लीट सर्कल नाही आहे. रेनबो आपल्याला अर्थ सरफेस वरून कधीही कम्प्लीट सर्कल मध्ये दिसत नाही. आपण कधीही असा रेनबो बघत नाही. ओके, आपण कसा रेनबो बघतो? असा कॉन्सेंट्रिक सर्क्युलर आर्क्स. कॉन्सेंट्रिक सर्क्युलर आर्क्स, या सगळ्या सर्क्युलर आर्कचा सेंटर एकच आहे. सो कॉन्सेंट्रिक मीन्स व्हॉट? हॅव्हिंग द सेम सेंटर. सो ह्या सगळ्या सर्क्युलर आर्क्सचा सेंटर एक आहे. सो कॉन्सेंट्रिक, आणि हे सगळे आर्कच्या फॉर्म मध्ये दिसतात. सो जर आपण अर्थ सरफेस पासून रेनबो ऑब्झर्व केला तर आपल्याला असे आर्क दिसतात. आणि जसं आपण अर्थ सरफेस पासून वरती वरती जातो, ॲज वी गो अप, फॉर एक्झाम्पल फ्रॉम दी एरोप्लेन्स, जर मी रेनबो पाहिला तर मला हा असा दिसतो, कम्प्लीट सर्कल्स मला दिसतात. ओके, सो जसं लॅटिट्यूड वाढवेल, हाईट वाढेल आपली, ओके, त्या पद्धतीमध्ये आपल्याला मोर अँड मोर पोर्शन रेनबोचा दिसत जातो. आणि एरोप्लेन्स मधून वगैरे आपण जर पाहिलं तर आपल्याला रेनबो हा कसा दिसतो? कम्प्लीट रेनबो दिसतो. ओके, मीन्स कम्प्लीट सर्कल्स मध्ये आपल्याला रेनबो ऑब्झर्व होतो. ओके, सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला ऑन पेज नंबर 175 मेन्शन केलेली आहे, पण तो पोर्शन तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. जो पोर्शन ऑन पेज नंबर 176 तिथे मेन्शन केलेला आहे, तिथून तुमचं आर्टिकल हे ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट झालेलं आहे. ओके, सो फर्स्ट प्रायमरी रेनबो, मी दोघांचंही एक्सप्लेनेशन तुम्हाला आता देते. प्रायमरी
रेनबो. ओके. सो कोणते कोणते ऑप्टिकल फेनॉमिनन्स इन्व्हॉल्व्ह होतात ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत प्रायमरी रेनबोमध्ये आणि सेकंडरी रेनबोमध्ये. दोघांच्याही मध्ये तुम्हाला सेम ऑप्टिकल फेनॉमिनन्स ऑब्झर्व होतात. रिफ्रॅक्शन, देन रिफ्लेक्शन अँड डिस्पर्शन ऑफ द लाईट रे. ओके. फक्त टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ द डायग्राम फॉर द प्रायमरी रेनबो and then I'll explain it. Okay, so this is a raindrop. Okay, I'll write here a raindrop. Okay, एक raindrop मी ते consider केलेला आहे. This is a ground, a person standing on a ground or observer on a ground surface, earth surface. Okay, this. ठीक है. Now this is the sunlight. Sunlight means white light, which consists of 7 different colors. V, I, B, G, Y, O, R. असे 7 different colors याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके. बघा आता, रेन ड्रॉप इज द वॉटर मीडियम. पाण्याचा आहे ना, पाण्यापासून तयार झालेला आहे. सो दिस इज द वॉटर मीडियम अँड आउटसाइड द रेन ड्रॉप देअर इज अन एअर मीडियम. सो लाईट रे आपला कुठून कुठे निघालेला आहे? लाईट रे हा एअर टू वॉटर निघालेला आहे. सो एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये निघालेला आहे. सो ऑब्व्हियसली हा लाईट रे काय होणार आहे? रिफ्रॅक्ट होणार आहे किंवा डेव्हिएट होणार आहे. ओके. सो डेव्हिएट होऊन हा असा जाईल, लाईक दिस. ओके. सो इथं आल्यानंतर हा जो आहे तो रेड कलर आहे आणि व्हायोलेट कलर काय आहे? खालच्या बाजूला. कुठला कलर जास्त डेव्हिएट होतो? तो व्हायोलेट कलर. तो आपण मेन्शन केलेला आहे. ओके. आता इथे काय होतंय बघा, लाईट रे जेव्हा या ठिकाणी इन्सिडेंट होतो, ओके, इथे सुद्धा रिफ्लेक्शन होतं. मीन्स लाईट रे टोटल इंटरनली रिफ्लेक्ट होत नाही, पण इथे रिफ्लेक्शन होतं. ओके. आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर लाईट रे माझा हा अशा पद्धतीनं प्रोसीड करतो, लाईक दिस. ओके. म्हणजे बघा, मी सपोज इथे पॉइंट्स मेन्शन करते. ए पॉइंटच्या ठिकाणी काय झालेलं आहे? रिफ्रॅक्शन. ओके. इथे ह्या दोन्ही पॉइंट्सना बी बोला. पॉइंट बी च्या ठिकाणी काय झालेलं आहे? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन का? लाईट रे वॉटर मीडियम मधून इन्सिडेंट झालेले होते, या सरफेसला इन्सिडेंट झाले, वॉटर मीडियम मध्येच पुन्हा माघारी आले, ते वॉटर ड्रॉपलेटच्या बाहेर गेलेले नाही. सो रेज पुन्हा माघारी आलेले आहेत त्याच सेम मीडियम मध्ये, म्हणून रिफ्लेक्शन. ओके. पॉइंट ए च्या ठिकाणी काय झालेलं आहे? रिफ्रॅक्शन. आणि इथून बाहेर पडताना, या पॉइंट पासून बाहेर पडताना इथे होतं डिस्पर्शन. डिस्पर्शन इथे पण झालेलं आहे. ए पॉइंटच्या ठिकाणी सुद्धा डिस्पर्शन झालेलं आहे. हा व्हाईट लाईट रे डेव्हिएट पण झाले, कलर्स रिफ्रॅक्ट पण झाले आणि डिस्पर्स पण झाले, सेपरेट पण झाले. सो याच पॉइंटच्या ठिकाणी डिस्पर्शन झालेलं आहे असं मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. ओके. आणि बाहेर पडताना हा रेड कलरचा आणि हा व्हायोलेट कलरचा. ओके. सो लाईक दिस. लाईट रेचे ॲरोहेड्स दाखवायला विसरायचे नाही. ओके. मी टेक्स्टबुक मधल्याच डायग्राम्स फॉलो करते, दुसऱ्या डायग्राम्स मी ड्रॉ केलेल्या नाही. ओके. याच्यापेक्षा सिम्पलेस्ट डायग्राम्स पण आहेत, बट टेक्स्टबुकमध्ये अशीच मेन्शन केलेली आहे. सो आपण याच पद्धतीमध्ये घेतो. ओके. सो दिस इज द एमर्जंट लाईट रे फॉर रेड कलर अँड एमर्जंट लाईट रे फॉर व्हायोलेट कलर. ओके. त्यांचे अँगल्स त्यांनी तिथे मेन्शन केलेले आहेत. अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड कलर इट इज इक्वल टू 43 डिग्री आणि व्हायोलेट कलरसाठी जो आहे तो जो मेन्शन केलेला आहे तो किती आहे? 41 डिग्री. ओके. सो हे एक्सपेरिमेंटली मेजर्ड अँगल्स आहेत, त्यामुळं डिरेक्टली तुम्हाला व्हॅल्यूज त्या मेन्शन करायच्या आहेत. ओके. सो दिस इज दी
प्रायमरी रेनबो. सो इन केस ऑफ अ प्रायमरी रेनबो बघा, रिफ्रॅक्शन झालेलं आहे आणि रिफ्लेक्शन झालेलं आहे आणि डिस्पर्शन झालेलं आहे. ओके, मी याच पॉईंटच्या ठिकाणी, याला सपोज सी हे पॉईंट्स देते आणि सी पॉईंटच्या ठिकाणी डिस्पर्शन असं बोलते. ओके, सो ह्या 3 फेनॉमेनन्समुळे आपल्याला काय झालेलं आहे तर प्रायमरी रेनबो मिळालेला आहे. सो व्हॉट इज मीन बाय अ प्रायमरी रेनबो? सो इन केस ऑफ अ प्रायमरी रेनबो, रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ट्वाइस, रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ॲट वन्स. दोनदा रिफ्रॅक्शन झालंय बघा, इथे एकदा रिफ्रॅक्शन झालेलं आहे दिसतंय ए पॉईंटच्या ठिकाणी, आणि रिफ्रॅक्शन म्हणजे वॉटर टू एअर येताना इथे लाईट रे वॉटर टू एअर येतोय. सो इथे सुद्धा काय झालेलं आहे रिफ्रॅक्शन. सो सीच्या ठिकाणी आणि एच्या ठिकाणी रिफ्रॅक्शन पण झालेलं आहे आणि डिस्पर्शन पण झालेलं आहे. रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन, ओके, ए आणि सीच्या ठिकाणी. आणि रिफ्लेक्शन किती वेळेला झालेलं आहे? फक्त एकदा. सो लाईट रे प्रायमरी रेनबोमध्ये फक्त एकदाच इंटरनली रिफ्लेक्ट होतो. ओके, त्यानंतर आपल्याला मिनिमम डेव्हिएशन्स दिलेले आहेत. एक्सपेरिमेंटली फाउंड व्हॅल्यूज आहेत त्या. डेव्हिएशन फॉर रेड कलर इज 43 डिग्री and deviation for which violet color it is 41 degree. So याच फक्त तुम्हाला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मेन्शन करायच्या आहेत, याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला मेन्शन करायचं नाही. ओके, सो हा झाला रेड कलर, हा आउटर मोस्ट कलर असणार आहे आणि व्हायलेट कलर हा कसा असणार आहे? इनर मोस्ट कलर असणार आहे. याच्यामध्ये व्हायलेट असा VIBGYOR हा कलर सिक्वेन्स आहे. कोणामध्ये? प्रायमरी रेनबोमध्ये. सो प्रायमरी रेनबो मधला कलर सिक्वेन्स काय आहे? VIBGYOR. ओके, VIBGYOR. ओके, आणि सेकंडरी रेनबोमध्ये ह्याच्या फक्त उलट असतं. कलर सिक्वेन्स काय असतो सेकंडरी रेनबोमध्ये? ROYGBIV. एक्झॅक्टली रिव्हर्स कलर सिक्वेन्स इज इन केस ऑफ द सेकंडरी रेनबो. सो काय काय लिहायचंय बघा? प्रायमरी रेनबो इज द ब्राइटेस्ट रेनबो, ओके, ऑब्झर्व्ड ड्यू टू द सनलाइट. ओके, इन केस ऑफ प्रायमरी रेनबो, रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ट्वाइस, रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ॲट वन्स, and primary rainbow is mainly visible due to the concept of dispersion. In case of primary rainbow, the color sequence is VIBGYOR, and in case of primary rainbow, deviation for a red color is 43 degree and deviation for the violet color is 41 degree. Okay, so innermost arc is of the violet color and outermost arc is of the red color. सेम एक्सप्लेनेशन सेकंडरी रेनबो मध्ये पण असणार आहे. सेकंडरी रेनबो इज दी लेस ब्राईट रेनबो, ओके, ॲज कम्पेअर्ड टू द प्रायमरी रेनबो. प्रायमरी रेनबो पेक्षा कमी ब्राईट असतो. कलर सिक्वेन्स इन सेकंडरी रेनबो इज दिस ROYGBIV, एक्झॅक्टली रिव्हर्स कलर सिक्वेन्स. इन केस ऑफ सेकंडरी रेनबो, रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस ट्वाइस, रिफ्लेक्शन टेक्स प्लेस ट्वाइस. सेकंडरी रेनबो मध्ये रिफ्लेक्शन हे दोनदा होतं. प्रायमरी रेनबो मध्ये ते फक्त किती वेळेला होतं? एकदा. फक्त इथं झालेलं आहे बघा. ओके, आणि प्रायमरी रेनबो मध्ये अजून एक आहे. प्रायमरी रेनबो मध्ये लाईट रे हा टॉपला इन्सिडेंट होतो, त्या वॉटर ड्रॉपलेटच्या टॉपला इन्सिडेंट होतो. ओके, सेकंडरी रेनबो मध्ये तुमच्या लक्षात येईल लाईट रे हा त्याच्या बॉटमला इन्सिडेंट होतो आणि मग सेकंडरी रेनबो ऑब्झर्व होतो. ओके, सो प्रायमरी रेनबो मध्ये रिफ्रॅक्शन दोनदा होतं, रिफ्लेक्शन एकदा होतं. सेकंडरी रेनबो मध्ये रिफ्रॅक्शन सुद्धा दोनदा होतं आणि रिफ्लेक्शन सुद्धा दोनदा होतं. ती डायग्राम मी आता काढणार आहे. अँड द कलर सिक्वेन्स इज एक्झॅक्टली रिव्हर्स. ओके, सो हे झालं प्रायमरी रेनबो. आता सेकंडरी रेनबो. ओके, नेक्स्ट आर्टिकल, सेकंडरी रेनबो. Secondary rainbow. Okay, so consider a spherical water drop. This is the water droplets or a water drop. Okay, and light ray
सनलाइट इज इन्सिडेंट लाईक दिस. ओके, की जी या वॉटर ड्रॉपच्या बॉटमला इन्सिडेंट होते. प्रायमरीमध्ये ती टॉपला इन्सिडेंट होत होती. या पॉइंटला काय होणार आहे, हे सनलाइट रे आहे. ओके, कुठून ट्रॅव्हल करत आहे, एअर टू वॉटर मीडियम. दिस इज नथिंग बट द वॉटर मीडियम. सो लाईट रे मीडियम चेंज करतोय म्हणजे रिफ्रॅक्शन होणार आहे. सो रिफ्रॅक्शन बघा असं झालेलं आहे. ओके, दिस इज द व्हायलेट लाईट रे अँड दिस इज द रेड लाईट रे. ओके, आता अजून काय होतंय बघा, या ठिकाणी लाईट रे हा वॉटर ड्रॉप मध्येच रिफ्लेक्ट होतो, बाहेर पडत नाही. ओके, सो लाईक दिस. लाईक दिस. सो दिस इज द रेड कलर आणि हा कुठला झाला, व्हायलेट कलर साठी. सो इथं झालेला आहे रिफ्रॅक्शन आणि काय झालेलं आहे, डिस्पर्शन. लाईट रेनं मीडियम चेंज केले, सो रिफ्रॅक्शन झालं. आणि सनलाईट, 7 लाईट एकत्र आहेत, लाईट रेज इथे स्प्लिट झाले ते 7 लाईट, सो डिस्पर्शन ऑफ लाईट रे झालं. या पॉइंटला काय झालं, रिफ्लेक्शन. लाईट रेज बाहेर न पडता वॉटर ड्रॉपलेटच्या आतमध्येच रिफ्लेक्ट झाले. इथे पुन्हा एकदा रिफ्लेक्शन होतं या 2 केसेसमध्ये पॉइंटच्या ठिकाणी. ठीक आहे, या पद्धतीमध्ये आणि इथे. ओके, या पॉइंटच्या ठिकाणी पुन्हा काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन. सो सेकंडरी रेनबो मध्ये 2दा रिफ्लेक्शन झालेलं आहे. ओके, आणि इथून पुन्हा लाईट रेज emerge होणार, सनलाइट रे emerge होणार. and this is the ground surface. For example, this is a ground surface. हे सगळं हॉरिझॉन्टल अज्यूम करा. आय नो माझ्या लाईन्स थोड्याशा रेज थोडेसे नाही, खूप सारे असे तिरपे होत आहेत, बट तुम्ही डायग्राम्स बुक मधल्या फॉलो करा. ओके, ग्राउंड राईट. आणि this is the violet color, violet and red, right? So अशा पद्धतीमध्ये इथे पुन्हा रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन इकडे. ओके, इथे फक्त रिफ्रॅक्शन म्हटलात तरी चालेल, कारण ऑलरेडी लाईट रे काय झालेला आहे, स्प्लिट झालेला आहे. सो या केसमध्ये पुन्हा रिफ्रॅक्शन. सो इथे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन आणि या पॉइंटला रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन. ओके, पण हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नाही, हे फक्त लक्षात ठेवा. ओके, सो इथे व्हायलेट कलर साठीचा जो अँगल आहे, तुम्ही डेल्टा यूज केलात तरी चालेल, 54 डिग्री. आणि हा जो अँगल आहे आर साठी 51 डिग्री. सो रेड कलर इज द इनर मोस्ट आर अँड द व्हायलेट कलर इज द आउटर मोस्ट आर. ओके, मीन्स कलर सिक्वेन्स कसा असणार, रेड या पद्धतीमध्ये टू व्हाईट असा दिसणार रेनबो. ॲक्च्युली ते खूप क्लोजर असतात, मी माझ्या सोयीसाठी एवढं व्हाईट काढलेलं आहे. सो दिस इज द एक्सप्लेनेशन फॉर प्रायमरी अँड सेकंडरी रेनबो. ओके, सो क्वेश्चन येताना एक्सप्लेन प्रायमरी अँड सेकंडरी रेनबो हा असाच असतो. सो तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. थँक्यू.